काय देतो सोयरे जाऊन येतो मी मोटर बंद करून तरी दुसऱ्या जेवणात पाणी जात असं तुम्ही तू 4 वाजले मोटर बंद कर यायची. हॅलो अहो तुम्ही 10 वाजता येणार होते ना पाहुणं. आज जरा अडचण होती, बघू 8-10 दिवसांना. अहो बरोबर कळालं मला. तुम्ही तर 10 दिवस म्हणजे तुम्ही कॅन्सलच केली आमची सोयरी. दुसऱ्या मदतरीने सांगितलं असेल तुम्हाला 2 आणि 3 एकर वाला कशाला बघायला, 10 आणि 15 एकर वाला पाहू आपण. आता तुम्ही त्या 10, 12, 15 एकरच्या नवरदेवाच्या लाईनीमध्ये थांबले बरोबर लगेच. नशिबानं तुमच्या मुलीचा नंबर लागला. पण तुम्हाला खरं सांगू का, नशिबानं 10 आणि 12 एकर वाला भेटल. कारण का प्रत्येक गावागावामध्ये मुश्किलीनं 5 एकरचा नवरदेव एखादा भेटल. 10 आणि 12 एकरचा दूरच राहिला हो. तुमची मुलगी काय जमीन जुमला जायदाद पैसा हे वरी घेऊन जाणार नाही, आणि मोहाय मुलगा जमीन जायदाद जुमला वरी घेऊन जाणार नाही. पण शेवटी तुम्हाला 2 आणि 3 एकर वाल्या नवरदेवाकडेच येणार. ठेवू का मग आता? नाही काय 10-12 एकरचा नवरदेव पाहण्यामध्ये पुरीचे 2 वर्ष गेले. किती दिवस ठेवा बिना लग्नाची? 3 एकर वाल्याकडेच जाणं लागते का? लावू का गेल्या वर्षीच्या पाहुण्याला फोन. हॅलो हो, आम्ही शिंदे बोलायलो. अहो गेल्या वर्षी येणार होतो, येणं नाही झालं. ओळखीला नाही का तुम्ही मला? अच्छा तुम्ही बोलायले का? सोयरी केला येणार होते, उशीर झाला. बोला पाहुणं. उद्या झाला यावं म्हणलं मुलगा बघायला. एक लेकरू खेळायला पाळण्यामध्ये. तुम्हाला अगोदरच म्हणलं होतं ना 2 आणि 3 एकर वाल्या नवरदेवाकडेच येणं लागेल तुम्हाला फिरून.